त्यातलेच अनेक सुमधुर गीतांपैकी एक म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गीत अप्रतिमच आहे. अनेक वर्ष झाली तरी ते रसिकांच्या मनावर अधिराज्य करते. शब्द, संगीत, स्वर, अभिनय सगळ्या संघाने ते झळाळते. सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे, उभ्या तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे. या ओळीतून भटांची प्रतिभा, हे गाणं वाचणारे आणि ऐकणारे रसिक एका वेगळ्याच उंचीवर जातात. झालं असं होतं की जयश्री गडकर आणि भाळदुरी हे एक सिनेमा बनवत होते. या सिनेमासाठी त्यांना हृदयनाथ मंगेशकरांना संगीतकार म्हणून बोलवलं. हृदयनाथ मंगेशकरांनीच सिनेमासाठी गीतकार निवडावा असं ठरलं आणि मग हृदयनाथांनी सुरेश भट यांना बोलवून घेतलं. हे गीत लिहिण्यासाठी भट मुंबईतल्या एका हॉटेलवर राहिले होते. काही दिवस त्यांचा तिथे मुक्काम झाला, पण त्यांना काही केल्या गाणी काही सुचत नव्हती. 7 दिवस झाले आणि त्यानंतर जयश्रीताईंना राहवलं नाही. त्या मंगेशकरांना म्हणाल्या, मला नको तुमचे भट साहेब, जाऊ दे परत त्यांना नागपूरला. बाळासाहेबांकडून हे ऐकल्यावर सुरेश भट नाराज झाले आणि ते पुन्हा नागपूरला जायला निघाले. जयश्रीताई हॉटेलचं बिल भरायला लागल्यानंतर सुरेश भट म्हणाले, तुम्ही याचं बिल नका भरू, माझा मित्र बाळासाहेब बिल भरेल हॉटेलचं. त्या हॉटेलमधून बाहेर पडता पडता त्याच बिलाच्या कागदावर पाठच्या बाजूला भटांनी सलग सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गीत लिहून टाकले. तिथे उपस्थित असणाऱ्या जयश्रीबाई हा प्रकार पाहून खुश झाल्या. त्यांनी लगेचच एक 15,000 रुपयाचा चेक भटांच्या नावाने फाडला. पण मी माझी प्रतिभा विकत नसतो असं उत्तर देऊन त्यांनी तो नाकारलाय. पुढे काही कारणांनी हा चित्रपट आला नाही. ते गाणं हृदयनाथांकडे तसंच पडून होतं. मग जब्बार पटेल यांच्या उंबरठा या चित्रपटासाठी ते गाणं वापरायचं ठरलं. लता दिदींचा स्वर आणि स्मिता पाटील यांच्या अभिनयाने त्या गाण्याला एक वेगळीच झळाळी आली आणि ते गीत आजही रसिकांच्या काळजात घर करून आहे.